आज आमच्या कॉलेजमध्ये फूड स्टॉल आणि रेट्रो डे होता. रेट्रो डे म्हणजे नक्की काय असतं आणि कॉलेजमध्ये काय काय झालं चला बघूया. तर नमस्कार मित्रांनो, सकाळी माझा आवरून मी लवकर कॉलेजला गेलो कारण आज आपल्या कॉलेजमध्ये फूड स्टॉल लागणार होते. फूड स्टॉल लावायची तयारी आमच्या बिल्डिंग मध्ये चालूच होती. मग जरा वेळ लॉन मध्ये फोटो काढले आणि थेट आर्किटेक्चरच्या बिल्डिंग कडे गेलो. इथले फूड स्टॉल चालू पण झाले होते. आता इथं नक्की काय काय विषय म्हटलं बघून यावं. तेवढ्यात विशाल भाऊ निसर्गामृत हानीची ऍडव्हर्टाईज करताना दिसले. या स्टॉलवर तर भाऊ डायरेक्ट मोहब्बत सरबतच विकत होते. मोहब्बत वगैरे लय वंगा म्हणून आम्ही आपलं पुढच्या स्टॉल कडे निघालो. इथं अमर भाऊंनी आम्हाला स्ट्रॉबेरी ट्राय करायला दिली. मग यांच्यावरून स्ट्रॉबेरीची लस्सी पण घेतली. मग लस्सी गाटागट पिऊन आम्ही आमच्या बिल्डिंग कडे निघालो. आमच्या बिल्डिंग मध्ये तर लयच खतरनाक गर्दी झालेली. विके भाऊंनी पण त्यांचा फूड स्टॉल टाकला आणि असले खतरनाक फन गेम पण आमच्या बिल्डिंग मध्ये ठेवले होते. इथं तर डायरेक्ट 50 पुशअप मारले की मॉजिटो फ्रीज भेटणार होता आणि हा स्टॉल आपल्या इंजिनिअरिंग कट्टावाल्या भावाने ऑर्गनाईज केला होता. जराच वेळात हा फूड स्टॉलचा इव्हेंट पण संपला आणि आज सगळ्यात स्पेशल असलेल्या रेट्रो डेची सगळी जण वाट बघत थांबले. तोपर्यंत पोरांचा राडा चालूच होता. मग काय जराच वेळात इव्हेंटला सुरुवात झाली. रेट्रो डे म्हणजे बॉलिवूड मधल्या एका जुन्या ऍक्टर सारखं बनून यायचं असतं. एक झाले की एक रेट्रो डे चे परफॉर्मन्स सुरूच होते आणि अधूनमधून चॉकलेट डे पण सुरूच होता. पण पोरं सगळ्यात जास्त एन्जॉय तर रेट्रो डेज करत होते. आम्ही आपलं पुढे थांबून खतरनाक मध्ये शो एन्जॉय करत होतो. तेवढ्यात शाहिदला पण कोणीतरी कॅडबरी दिली आणि त्यानंतर परफॉर्मन्स परत सुरू झाले. भाऊंनी तलविंदरचा लुक मात्र खतरनाक केला. राहिलेले परफॉर्मन्स झाली की रेट्रो डेचा कार्यक्रम इथंच संपला. इव्हेंट संपल्यावर तर पोरं लयच खतरनाक नाचत होते. तर आजसाठी एवढंच. भेटूयात पुढच्या व्लॉग मध्ये. धन्यवाद.